डोंबिवलीच्या मावस भावांसाठी आता ही काश्मीरची सहल अखेरची ठरली आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाले। अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी हे तिघे दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते। मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाले। अतुल मोने हे डोंबिवलीचे पश्चिम मधले ठाकूरवाडी भागात राहत होते। मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगामला फिरण्यासाठी गेले होते, तर अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळच्या कार्यशाळेमध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते। अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीतलेच हेमंत जोशी आणि संजय लेले हे सुद्धा पहलगाम इथे फिरण्यासाठीच गेले होते। त्यांचाही या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाले। संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर जाधववाडी भागामधले रहिवासी होते। तर अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी तिघांचे सुद्धा पार्थिव संध्याकाळी डोंबिवलीमध्ये आणण्यात येणार आहे। डोंबिवली पश्चिमेकडे भागशाळा मैदानात त्यांना ठेवण्यात येणार आहे दर्शनासाठी। तर या भागशाळा मैदानामध्ये अंत्यदर्शनासाठी तिघांचेही मृतदेह ठेवण्यात येणार असल्याची माहिती आता मिळते। डोंबिवलीतल्या मोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर सतत कोसळलाय। पहलगाम हल्ल्यामध्ये अतुल मोने यांचा मृत्यू झाला। ते एकटेच कुटुंबासाठी कमावते होते, त्यामुळे त्यांच्या सासूनं सरकारकडे मदत मागितली आहे। त्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि मोनेंच्या मुलीला शिक्षणासाठी मदत करण्याची आर्त मागणीच तिने आता केली आहे। सरकारने त्यांची काहीतरी व्यवस्था करावी, आणि तिला नोकरी नाही आहे, घरात आता कमवणारं कोण नाही, सरकारने त्या दृष्टीने बघावं। संध्याकाळपासून आमचं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता ॲक्च्युली। नंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला, त्याच्यावरनं आम्हाला कळलं की खरंच माझं जीजा आहे आणि त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये तो एकुलता एक कमवणारा होता घरामध्ये।